नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहे भारताच्या ईव्ही मार्केटमधील दोन गाड्या एकमेकांच्यावर ज्या भारी झालेल्या आहेत त्यांचा पूर्णपणे डिटेल्स रिव्ह्यू. त्या कोणत्या गाड्या असणार आहेत तर त्या BE6 स्पोर्टेक्स आणि टाटा कर्व ईव्ही यांचा आपण कन्फर्मेशन व्हिडिओ पाहणार आहे. तर यामध्ये आपण पाहणार आहेत की यामध्ये काय फीचर्स असणार आहेत, काय प्राइस असणार आहे आणि तसेच काय बॅटरी बॅक असणार आहे आणि तसेच यामध्ये रेंज कोणती पाहायला मिळते यांचा पूर्णपणे डिटेल्स रिव्ह्यू आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. जर का तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर ईव्ही कार घेताना तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. चला तर मग आता आपण पाहिजे जी डिझाईन. आता BE6 मध्ये आपल्याला स्पोर्टी डिझाईन वगैरे पाहायला मिळून जाते, फ्युचरिस्टिक आपल्याला पाहायला मिळून जाते, तसेच यामध्ये युनिक DRLs वगैरे तसेच याचा फ्रंट सुद्धा आपल्याला ॲग्रेसिव्ह वगैरे पाहायला मिळून जातो. आणि तसेच यामध्ये आपल्याला कॉम्पॅक्ट स्टाईलची बॉडी पाहायला मिळून जाते, DRLs वगैरे पाहायला मिळून जातात. त्यामुळे या गाडीला एकदम युनिक आणि वेगळा लुक पाहायला मिळून जातो. आता आपण पाहूया टाटा कर्वमध्ये कॉम्पॅक्ट SUVचा डिझाईन आपल्याला पाहायला मिळून जाते. ते बॅटरी आणि रेंज या दोन्हीमध्ये बॅटरी किती असणार आहे, रेंज आपल्याला किती पाहायला मिळून जाते. महिंद्रा BE6 स्पोर्टेक्समध्ये आपल्याला दोन बॅटरी बॅकअप ऑप्शन पाहायला मिळून जातात. ती म्हणजे एक 59 किलोवॅट आणि एक 79 किलोवॅट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळून जातं. आता 59 किलोवॅटमध्ये जो की आपल्याला 36 bhp पॉवर आणि न्यूटन टॉर्क हा आपल्याला 380चा पाहायला मिळून जातो आणि यामध्ये रेंज आपल्याला 548ची पाहायला मिळून जाते. आता आपण पाहूया 79 किलोवॅटमध्ये. 79 किलोवॅटमध्ये आपल्याला 286 bhp पॉवर आणि यामध्ये आपल्याला 380चा न्यूटन टॉर्क आपल्याला पाहायला मिळून जातो. यामध्ये आपल्याला रेंज ही 785ची रेंज किलोमीटर प्रमाणे पाहायला मिळून. आता आपण पाहूया टाटा कर्वमध्ये सुद्धा दोन बॅटरी बॅक आपल्याला ऑप्शनमध्ये पाहायला मिळून जातात. यामध्ये आपल्याला एक 45 किलोवॅटचा आणि एक 55 किलोवॅटचा. यामध्ये आपल्याला 45 किलोवॅटच्या मध्ये आपल्याला 305 किलोमीटरची रेंज पाहायला मिळून जाते आणि 55 किलोवॅटमध्ये आपल्याला 505 किलोमीटरची रेंज पाहायला मिळून जाते. मध्ये आपल्याला डिझेल ऑप्शन प्लस पेट्रोल ऑप्शन आणि पेट्रोल प्लस टर्बो इंजिन सुद्धा आपल्याला यामध्ये पाहायला मिळून जातं. हा एक याचा बेनिफिट आपल्याला पाहायला मिळून जातो. आता आपण पाहूया चार्जिंग पॉईंटमध्ये काय चार्जिंग फॅसिलिटीज कशा प्रकारे असणार आहे. तर यामध्ये आपल्याला चार्जिंग फॅसिलिटीज आपल्याला जर का तुम्ही फास्ट चार्जिंग जर यूज करत असाल 70 किलोवॅटचा तर ही टाटा कर्व ही आपल्याला 10% पासून ते 70% पर्यंत चार्जिंग होण्यासाठी 40 मिनिटं घेऊ शकते. आणि तसेच BE6 स्पोर्टेक्सचा अजून रिव्हील झालेलं नाही की फास्ट चार्जिंग ऑप्शन तर असणारच यामध्ये, पण यामध्ये आपल्याला अजून रिव्हील केलेलं नाही आहे कंपनीने की किती मिनिटात किती चार्जिंग होईल आणि किती किलोवॅटमध्ये किती लवकर चार्जिंग होईल हे अजून कंपनीने रिव्हील केलेलं नाही. त्यामध्ये आपल्याला डिफरंट पाहायला मिळून जाईल. चला तर मग आता आपण फीचर्सबद्दल जाणून घेऊया. फीचर्स या दोन्ही कारमध्ये एकदम फ्युचरिस्टिक लोडेड कार आपल्याला पाहायला मिळून जातात. महिंद्रा BE6 मध्ये आपल्याला ट्रिपल स्क्रीनमध्ये पाहायला मिळून जाते. तसेच डिस्प्लेमध्ये आपल्याला ड्रायव्हिंग डिस्प्लेमध्ये सुद्धा डिजिटल डिस्प्ले वगैरे पाहायला मिळून जातो. आणि तसेच यामध्ये आपल्याला ADAS 2 लेवलची सेफ्टी वगैरे पाहायला मिळून जाते. फ्रंटला सुद्धा डॅश कॅमेरा, बॅकला सुद्धा रिव्हर्स कॅमेरा आणि सेन्सर सुद्धा पाहायला मिळून जातात. BE6 स्पोर्टेक्स ही आपल्याला प्रीमियम टेक्नॉलॉजीमध्ये पाहायला मिळून जाते. आता आपण पाहूया टाटा कर्वमध्ये सुद्धा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हा डिजिटल पाहायला मिळून जातो. यामध्ये सुद्धा आपल्याला 12.3 टच स्क्रीन पाहायला मिळून जाते. तसेच यामध्ये आपल्याला ADAS 2 लेवलची सेफ्टी वगैरे पाहायला मिळून जाते. रिव्हर्स कॅमेरा, सेन्सर्स वगैरे पाहायला मिळून जातात. आणि तसेच यामध्ये आपल्याला 500 लिटर बूट स्पेस सुद्धा पाहायला मिळून जातो. आणि तसेच यामध्ये आपल्याला एक चिप डोअर हँडल यामध्ये आपल्याला टाटा कर्वमध्ये पाहायला मिळून जातात. आणि तसेच ही आपल्याला सुद्धा प्रीमियम फीचर्स लोडेडने आपल्याला पाहायला मिळून जाते. चला तर मग आता आपण पाहूया प्राईसमध्ये कोणती कमी आणि कोणती जास्त आपल्याला पाहायला मिळून जाते. टाटा कर्व बेस टू टॉप मॉडेलची प्राईस आपण जाणून घेऊया. आता तर एक शोरूम प्राईस ही आपल्याला 16,99,000 तर टॉप मॉडेलची प्राईस आपल्याला ही 19,49,000पर्यंत आपल्याला टाटा कर्वची पाहायला मिळून. BE6 स्पोर्टेक्सची आपल्याला बेस मॉडेल ते टॉप मॉडेलची प्राईस आता आपण जाणून घेऊया. एक शोरूम प्राईस ही आपल्याला 19,00,000 ते 45,000 आणि तसेच 26,95,000पर्यंत आपल्याला पाहायला मिळून जाते. कोणती कार तुम्हाला बेस्ट असू शकते जेणेकरून डेली यूजसाठी आणि तसेच स्टायलिश आणि कम्फर्टमध्ये असणारी. तर तुम्हाला स्पोर्टी डिझाईन, प्रीमियम आणि स्टायलिश जर लुकमध्ये जर का तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर तुम्ही BE6
स्पोर्टेक्समध्ये जाऊ शकता. आणि जर का तुम्हाला कॉम्पॅक्ट SUV डिझाईन आणि कम्फर्टेबल आणि डेली यूजसाठी जर का EV पाहिजे असेल तर तुम्ही टाटा कव ही तुम्ही घेऊ शकता. पण फायनल डिसिजन घेताना तुम्ही EV कार घेताना टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि तसेच बजेट किती असणार आहे आणि त्यानुसारच ऑन रोड किती प्राईस असणार आहे हे नक्की जाणून घ्या. यामध्ये कोणती बेस्ट EV कार वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आत्तापर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर नवीन कार्स अपडेट्स करता आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करता बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.